नमस्कार. स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. रात्रीचं पिठलं उरलं असेल तर त्यापासून अतिशय मऊसूद आणि पौष्टिक असा नाश्ता तुम्ही बनवू शकतात. तो म्हणजे पिठल्याच्या दशम्या किंवा पिठल्याचे ठेपले देखील तुम्ही म्हणू शकतात. रात्रीचं उरलेलं पिठलं एखाद्या पसरट भांड्यात किंवा एखाद्या परातीत काढून घ्या. चमच्याचा वापर करून पिठल्याचे गोळे असतील तर ते व्यवस्थित मोडून घ्या. तसेच तुम्ही त्यात मिरची वगैरे घातली असेल तर ती देखील काढून घेऊ शकतात. आता यात छोटा अर्धा चमचा मिरेपूड घाला, 1 चमचा लाल तिखट घाला, अर्धा छोटा चमचा ओवा घाला. ओवा जरा चोळून घ्या. अर्धा छोटा चमचा जिरेपूड घाला. 1 बारीक कापलेला कांदा घाला. कांदा जेवढा बारीक कापता येईल तेवढा बारीक कापून मग घाला आणि कोथिंबीर जरा जास्तीची घाला. चिमूटभर हिंग टाका. चवीपुरते मीठ टाका. पिठल्यात तर मीठ आहेच, पण आपण त्यात कणिक ॲड करणार आहोत. कणकेच्या अंदाजाने सर्व घटक टाकायचे आहेत. आता यात कणिक ॲड करून आपण नेहमी चपातीसाठी मळतो तसाच गोळा मळून घ्या. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. पिठल्यात मावेल तेवढीच कणिक ॲड करायची आहे. शिजलेल्या बेसन पिठात आपण कणिक ॲड करत असल्यामुळे यापासून बनणाऱ्या ज्या दशम्या किंवा जे ठेपले आहेत ते अतिशय मऊसूद असे येतील. लहान मुलं देखील अतिशय आवडीने खातील याची मला खात्री आहे. गोळा व्यवस्थित मळून झाला की जरा तेल लावून चोळून घ्या. त्यामुळे दशम्या किंवा ठेपले अतिशय खुसखुशीत येतील. आता गॅसवर तवा ठेवा आणि आपण चपात्या लाटतो त्याच पद्धतीने ठेपले देखील लाटून घ्या. गोळा अगदी थोडासा लाटून घ्या. त्याला जरा तेल लावा आणि फोल्ड करून परत कोरडं पीठ लावून त्याची चपाती लाटा. अशा पद्धतीने सर्व दशम्या किंवा सर्व ठेपले तयार करून घ्या आणि मीडियम फ्लेमवर शेकून घ्या. दशमी अगदी व्यवस्थित पूर्णपणे शेकून झाल्यावरच तेल लावा, म्हणजे जास्तीचा धूरही होणार नाही आणि अगदी कमी तेल लागेल. अशा पद्धतीनेच सर्व दशम्या शेकून घ्या. अतिशय झटपट आणि कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे आणि नाश्त्याला अतिशय उत्तम आहे. तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर स्मितास क्लाउड किचनला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा.